वर्षापासून आपण हातबल झालेलो आहे कोरोनाच्या महामारीमुळे। यावर्षी खूप अशी बाबांची सुद्धा इच्छा, सर्वांची भक्त मंडळाची इच्छा, हे कार्यक्रम मोठा झाला पाहिजे, परंतु काही बंधनामुळे आपण या ठिकाणी हातबल झालो आणि आपल्याला परिस्थिती पाहून असा हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची वेळ आली। काल परवापासून खूप असे फोन येत होते, कार्यक्रम आहे का, पोळ्या आणायच्या का? आम्ही कोणालाच नाही म्हणलं नाही, पोळ्या येऊ द्या तुम्ही पण या, पोळ्या येऊ द्या तुम्ही पण या, पण आपापल्या घरीच लाईव्ह चालू असल्यामुळं लोकांनी पोळ्या पाठवल्या, आता भरपूर अशा पोळ्या पाठवल्या, आपापल्या घरीच ते कार्यक्रम ऐकू राहिले लाईव्ह असल्यामुळं हा परिणाम या ठिकाणी झाला आणि ते आपल्यासाठी सुद्धा थोडस आजच्या दृष्टिकोनातून बरं आहे। असो, या आश्रमामध्ये परवा नाशिकचे बाबाच्याच आश्रमातील विद्यार्थी आले, ऑफिस मध्ये ज्या वेळेस बसले त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न केला, ह्या गाई तुम्ही विकत घेतल्या का कशा घेतल्या? त्यांना माहिती आहे पण इकडे विचारायचं असेल काहीतरी, ते म्हणे मग मी म्हणलं हे लोकांनी दिलेले आहे, पण असं करा म्हणे याच्यात 10-15 गाई अशा दुधाच्या घ्या आणि त्या दुधाचे घेतल्यामुळे काही व्यवसाय सुरू कर, दूध आश्रमातले विद्यार्थी खाईल, आश्रमाचं धकेल, काही बाहेर विकता येईल। मी त्यांना एका शब्द सांगितलं, आम्ही काही या आश्रमाचे मालक नाही, आम्हाला जे माधवगिरी बाबा सांगतात, महेशगिरी बाबा सांगतात त्याच्या पुढं एक शब्दही आम्ही, त्यांचा एकही शब्द आम्ही कधी ओलांडत नाही। बाबांनी सांगितलं वीट उभी लावायची तर आम्ही वीट उभीच लावतो, आम्ही पुन्हा प्रश्न करत नाही ही आडवी लावून लागते बाबा म्हणून सांग। तर प्रत्येकाच्या मनात भ्रम आहे, या ठिकाणी यांचं चालतं यांचं चालतं। मित्र हो, तुम्हाला हात जोडून सांगतो, आम्ही या ठिकाणी सेवेकरी आहे, बाबाच्या आज्ञेशिवाय या आश्रमातलं पान सुद्धा हलत नाही। मी त्यांना हे समजून सांगितलं, बाबांनी जर सांगितलं आम्हाला 10-15 दुधाच्या गायी आणा तर बाबाच तिकून पाठवून देते, परंतु बाबांना काय अभिप्रेत आहे यातून ते सांगायचंय मला। गायीची सेवा घडल्यामुळं आपलं किती कल्याण होईल ते बाबांना आपल्याकडून करून घ्यायची गायीची सेवा, म्हणून या बागच्या गायी, लंगड्या गायी, म्हाताऱ्या गायी आपल्या आश्रमामध्ये आपण ठेवलेल्या आहे आणि गाडी पाटलाच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून बरेच सेवेकरी या ठिकाणी त्या महिन्याला त्या गायीची येऊन सेवा करतात। महिन्यातून एक दिवस चांगल्या प्रकारे सेवा करतात, कोणी गव्हाणी झाडतं, कोणी शेण काढतं, कोणी वाडी आणून देतं। आता मागच्या दिवाळीपासून आमचे खंडेलवाल शेठ या ठिकाणी आले, त्यांना काय प्रेरणा झाली, त्यांनी जवळपास दिवाळीपासून आतापर्यंत 25 ते 30 हजाराचे वाडे, फक्त फोन करायचा, महाराज वाडे संपले की मला सांगा, मी वाडे पाठवून द्यायचे। त्यांना ते थोडे महाग वाटू लागले, मी हनुमंत खेड्याचे आपले परमेश्वर भोपळे आहेत त्यांना सांगितलं, आपले शेठ आपल्याला पैसे देतात, तुम्ही फक्त भरून आणा जा। त्याही ते वाडे कमी किमतीत त्या ठिकाणी आपल्याला भेटायला लागले। शेठ म्हणे अगदी व्यवस्थित, फक्त त्यांना फोन केला, शेठ वाडे आले की ते फोन पेवर पैसे टाकून द्यायचे माझ्या, मी त्यांच्या फोन पेवर पैसे टाकून द्यायचो। असे त्यांनी गोसेवा या वर्षी दिवाळीपासून चालू आहे, त्यांना ते समजतं। आपल्याजवळ फुकटचं चारा आहे, आपल्याजवळ फुकटचं भूस आहे, आपण आटकाडी लावतो, आपल्याजवळ फुकटचं सगळं शेतातलं आहे, मग महाराज चारा घेऊन जा ना आमच्या वावरातला, बरोबर आणू, परवा दिवशी आणू, नाही पण मग ते उभं आहे, सोंगून जा, सोंगून घेऊन जा। बर आपण म्हणला घेऊ सोंगून, मग कधी सांगता, बर सोंगला समजा, मग आजच उचला आम्हाला उद्या वावर नागरायचंय, म्हणजे वाळल्याशिवाय कुटी करता येईल का? बर कुटी केली तर आश्रमाचा फायदा होईल का? ती कुटी लागून नव्हती ना देव, त्याला काही खाईन का? मग आश्रमाचा पैसा वाया जाईल ना। मग
आपण दान देतो पण अशा प्रकारे देतो. देव दान देत असताना फक्त समजून उमजून दान द्या. चारा वाळू द्या, चारा सुंगून घ्या, चारा जमा करून ठेवा, मग बाबांना फोन करा की बाबा कर्मधर्म संयोगानं आपल्या आश्रमात कोटीचं मशीन सुद्धा आलेले. मग बाबांना फोन करा, बाबा चारा चांगला वाळलेला आहे, गोळा करून ठेवलेला आहे, या आणि चारा घेऊन जा. ही सेवा आपण करू शकतो सोंगाई सकट. म्हणजे आपली मजुरी वाचली पाहिजे आपल्या घरची देताना. मग आपल्याला पुण्य भेटेल का? तोच अट्टहास बाबांनी या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून समजून उमजून आपण या गोसेवेमध्ये, या चाऱ्याच्या उपक्रमामध्ये कसं सहभागी व्हायचं, आपल्याला कसं पुण्यपत्रात पाडून घ्यायचं, हे समजून उमजून आपण या ठिकाणी केलं पाहिजे. या आश्रमामध्ये अतिथी सेवा होते, गोसेवा, विद्यार्थी सेवा, येणाऱ्या जाणाऱ्याची सेवा होते. आणि या सेवेमध्ये आपण सर्व आपल्या दोन्ही तालुक्यातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील मंडळी सहभाग घेतात. त्यांच्यामुळेच हा आश्रम एवढा व्यवस्थित, बाबा एवढं व्यवस्थित कार्य करू शकतात. झालेली सेवा या ठिकाणी वेळ झाल्यामुळं मी झालेली सेवा या ठिकाणी आखडून घेतो आणि सर्वांना जय जनार्दन करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. वा वा.